नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आलास येथील बेकायदेशीर माती उत्खननाविरोधातील उपोषणादरम्यान डॉक्टर गणेश बायकर यांची तब्येत खालावली. शिरोळ तालुक्यातील आलास येथील नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर माती उत्खननाविरोधात दिनांक 9 मार्च 2026 पासून शिरोळ तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणादरम्यान उपोषणकर्ते डॉक्टर गणेश बायकर यांची अचानक तब्येत खालावली. उपोषण सुरू असताना त्यांना अशक्तपणा व चक्कर येऊ लागल्याने तातडीने वैद्यकीय मदत मागवण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांची संपूर्ण वैद्यकीय टीम उपोषण स्थळी दाखल झाली व त्यांनी डॉक्टर गणेश बायकर यांची तपासणी करून आवश्यक उपचार केले. दरम्यान आलास येथे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जेसीपी व पोकलँड मशीनद्वारे बेकायदेशीर माती उत्खनन सुरू असून दररोज सुमारे 200 ब्रास माती काढली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच ही माती 50 पेक्षा अधिक हायवा व डंपर गाड्यांद्वारे वाहतूक केली जात असल्याचेही सांगण्यात आलं आहे. या बेकायदेशीर उत्खननाविरोधात प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठीच हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. हिरकणी न्यूज करिता शिरोळहून विवेक कांबळे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.